श्रीराम पवार आपल्यासोबत आहेत, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहे श्रीराम पवार. श्रीराम पवार, आता राम पुनियांनी यांनी जी भूमिका मांडलेली आहे, एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्ही आता कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सोबत इतक्या अनेक वर्षांपासून आहात, तुम्ही ओळखता गोविंद पानसरे काय प्रकारे विचार करतात, काय प्रकारे मांडणी करतात. त्यांची अनेक भाषणं, अनेक कार्यशाळांमध्ये तुम्ही स्वतः भाग घेतलाय, तुम्ही एकत्र डायस शेअर केलेलं आहे. मुळामध्ये हा हल्ला एका व्यक्तीवरचा नाही, तो विचारावरचा आहे असं सगळेजण म्हणतात. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला, तो कोणी केला हे आता पुढे आलेलं नाही, तर यथावकाश पुढे येईल, त्यांचा हेतू काय वगैरे हेही पुढे येईल. पण मुळामध्ये गोविंद पानसरेंचा खून किंवा त्यांच्यावर हल्ला करावा अशा प्रकारे त्या हल्लेखोरांना का वाटतं, काय तुमची काय भूमिका आहे? नाही, खरं तर गोविंद पानसरेंवर हल्ला करावा असं या माणसानं काहीच केलेलं नाही आहे. लोकांना शहाणं करणं हे जर वाईट असेल तर मग गोविंद पानसरेंवरचा हल्ला समर्थनीय ठरू शकतो. आणि ज्यांना लोकांना शहाणं होऊच नाही असं वाटतं, ज्यांना खया शिवाजी लोकांपर्यंत पोहोचूच नाही असं वाटतं, ज्यांना शाहू महाराजांचं, महात्मा फुलेंचं, आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, पानसरेंचं वैशिष्ट्य असं आहे की पानसरे डाव्या विचाराचे आहेत, पानसरे कम्युनिस्ट आहेत, कम्युनिझमवरची त्यांची श्रद्धा काय आहे हे त्यांना जवळून ओळखणारे निश्चितपणे जाणतात. पण ते कम्युनिस्ट असून सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन समाजातल्या अनेक घटकांशी ते संवाद साधतात. आणि ते साधताना ज्याला टोकाचा धर्मवाद म्हणतात किंवा ज्याला फॅनॅटिझम म्हणतात त्याच्या विरोधात अतिशय कणखर भूमिका घेणारे आणि सामान्य माणसाच्या भाषेत समजावून सांगणारे, ज्याचा उल्लेख राम पुनियांनी केला की पानसरे अनेक वेळा भाषणातून पण विचारतात आणि त्या पुस्तकात पण ते विचारतात की शिवाजी महाराजांनी मुसलमान राज्यकर्त्यांच्या विरोधात युद्ध केलं, ते काय केलं? ते मुसलमान होते म्हणून केलं की ते जुलमी राजे होते म्हणून केलं? त्यातलं महत्त्वाचं काय? असे प्रश्न जेव्हा पानसरे उपस्थित करतात तेव्हा समोरच्या अतिशय कमी शिकलेल्या, अल्पशिक्षित, अशिक्षित माणसाच्या मनात सुद्धा प्रश्न तयार होतात. आणि मग त्याला समजायला लागतं की आपल्याला जे काही सांगितलं जातं त्यापेक्षा खरा इतिहास वेगळा आहे, त्यापेक्षा वेगळे प्रश्न आहेत आपले. आणि पानसरेंची जी शैली आहे अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे पानसरेंवर हल्ला का झाला असा जर आपण विचार करायला लागलो तर अलीकडच्या गेल्या 6 महिने वर्षभरामध्ये किंवा 1.5-2 वर्षामध्ये पानसरे तत्त्वज्ञानाच्या अंगानं अधिकाधिक आक्रमक व्हायला लागले आहेत. गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये तर त्यांची भाषणं ही आक्रमकतेच्या कळसाकडे जाणार आहेत. आणि ती आक्रमकता कशासाठी आहे? ही समाजाच्या भल्यासाठी आहे. त्यांनी अलीकडेच शाहू महाराजांचा विचार सांगणं अतिशय कणखर भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांना एका तरुणानं उभं राहून विरोध केला. आता या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांना सातत्यानं, म्हणजे कुठला एक महिना गेला नसेल की पानसरेंना कुणी धमकी दिली नाही, एखादं धमकीचं पत्र आलं नाही. पण या सगळ्याकडं जसं दाभोळकरांनी दुर्लक्ष केलं तसंच पानसरेंनी दुर्लक्ष केलं. आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम काय आहे याचा कदाचित कुणाला अंदाज पण आला नसेल. पण यामागं ताकद कुठली आहे हे समजून घेता येण्यासारखं आहे. त्याचा यथावकाश पोलीस छडा लावतील तोपर्यंत असं म्हणणं कदाचित न्याय ठरणार नाही की अमुक एकानेच केलं. पण पानसरे नको असणारे कोण आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. ज्यांना पानसरेंचे विचार पचनाय नाहीत, पटनाय नाहीत किंवा ज्यांच्या वाटचालीमध्ये पानसरे अडथळा बनू शकतात, अशा लोकांनी पानसरेंवर हल्ला केला असं आपण निश्चितपणे केला असावा असं म्हणू शकतो. एवढं मात्र नक्की. त्यामुळे कोण असू शकतात याचा अंदाज बांधू शकतो. श्रीराम पवारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळामध्ये शहाणं करणं लोकांना, हा जर गुन्हा असेल तर होय, तो गुन्हा केला आहे, पानसरेंनी तो गुन्हा केला होता, दाभोलकरांनी सुद्धा. कारण माणसांना शहाणं करणं हेच या सगळ्यांचं काम होतं. प्राध्यापिका वर्षा भोसले, तुम्ही आता तुमचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये, आणि आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही या संदर्भामध्ये काहीतरी करू आणि हे सगळे हल्लेखोर पकडले जातील. असं बघू, ते पकडले जातील किंवा न जातील हे यथावकाश समजेल, त्याच्याविषयी काही तुम्हाला मी विचारणार नाही, त्याच्यावर तुम्हालाही आत्ता भाष्य करणं शक्य नाही. पण मुळामध्ये एक सातत्यानं अशी मांडणी केली जाते की ज्या प्रकारच्या धर्मवादी गोष्टींचा दाभोलकरांना विरोध आहे, ज्या प्रकारच्या धर्मवादी गोष्टींचा किंवा धर्मांध गोष्टींचा विरोध पानसरेंना सुद्धा असतो, त्याच प्रकारच्या धर्मांध शक्ती नव्या सरकारनंतर, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फोपावत आहेत. ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला की नथुरामचं उदात्तीकरण असेल किंवा साक्षी महाराज असेल, रामजादे हरामजादे असेल, घर वापसी असेल, हे सगळे ज्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यातून या सगळ्या कडवेपणाला, या विखाराला बळ मिळतंय. अशा प्रकारची थेट भूमिका आज व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर सगळेजण मांडतायत. तुम्ही भाजपच्या प्रवक्ते आहात, तुम्ही या हल्ल्याकडे कसं बघताय? सर्वप्रथम आजचा दिवस हा अतिशय सुन्न करणार आहे. मी आबांना श्रद्धांजली अर्पण करते आणि पानसरेंवरती झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. एक स्त्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची प्रदेश सचिव म्हणून या दोन्ही नात्याने मी या हल्ल्याचा निषेध करते. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर हा झालेला हल्ला
आणि मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टिकोनातनं उचललेली पावलं जर आपण पाहिली तर ते निश्चित पॉझिटिव्ह आहेत. 10 टीम्स सगळ्या महाराष्ट्रभर नाकाबंदी, 10 वेगळ्या टीम्स याच्यासाठी कार्यरत केलेल्या आहेत आणि येत्या काळात लवकरात लवकर हे गुन्हेगार सापडावेत आणि त्यांना कठोर शासन व्हावं याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि अर्थात हे सरकार निश्चितपणे प्रयत्नरत राहील आणि त्याला यशही येईल असा मला विश्वास वाटतो. जो दुसरा मुद्दा तुम्ही मांडलात की एकंदरीत धर्मांधशक्ती आणि आज जे व्हॉट्सअपवर फिरतं आहे, तर यापूर्वीसुद्धा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही वेळोवेळी असं मांडत आलेलं आहे की आत्तापर्यंत धर्माचं आणि जातीचं राजकारण हे काँग्रेस आघाडी सरकारने केलेलं आहे आणि आता काही लोकांनी जी विधानं केली त्याचाही त्यांना सज्जड दम भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भरलेला आहेच आणि त्याच्याबद्दल कठोर कारवाई किंवा त्यांना योग्य ते त्यांना त्याबाबत निर्णय घेणं किंवा त्यांना योग्य तो कारवाई करण्यासाठी जी काही पावलं उचलायला लागतील तीही वेळोवेळी केली जातील किंवा केली गेलेली आहेत. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने किंवा धर्माचं आणि जातीचं राजकारण करावं आणि असे राहिले यासाठी कधीही कार्यरत नसते आणि नसेलही. अच्छा, अगदी खरं. म्हणजे याच्यानंतर नीरा लिबेंची काय भूमिका या सगळ्या संदर्भात, कारण काँग्रेसनं या प्रकारचं राजकारण केलं. मला या प्रकारच्या ब्लेम गेममध्ये जायचं नाही आहे, पण भूमिका शेवटी मांडल्या गेल्या पाहिजेत. वर्षा भोसलेने एक भूमिका मांडली की धर्माचं जातीचं राजकारण काँग्रेसनं केलं आणि याच्या उलट धर्मनिरपेक्षतेचं राजकारण भारतीय जनता पक्ष सातत्यानं करत आली आहे असं वर्षा भोसलेंचं म्हणणं आहे. नीरा लिबेंचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे हे आपल्याला ऐकायचं आहेच, पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.